श्री राम समर्थम. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जसं लोखंडाने लोखंडाला कापता येतं, तसंच मनाने मनाला जिंकता येतं. समर्थ म्हणाले, माणसाने आपल्या मनाला आपल्या विचारांनी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जिंकलं पाहिजे. आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन कशा प्रकारे प्राप्त होईल याचा प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे. मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी आणि आपल्याला स्वतःच्या नकारात्मक विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण मिळावं यासाठी. आता नकारात्मक विचार जर आपल्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये येत असतील तर शेवटी स्वतःवर नियंत्रण राहील का हो? नाही राहू शकत. मग विचार हे अविचाराप्रमाणे आहेत. जसं लोखंडाने लोखंडाला कापता येतं. आता लोखंडाने लोखंड कापणं म्हणजे काय? लोखंडाला लोखंडानेच कापण्याची प्रक्रिया म्हणजे दोन कठीण वस्तू एकमेकांवर प्रक्रिया करून विशिष्ट आकार किंवा बदल घडवतो. आणि त्यासाठी मनाला जिंकवायचं आहे. मनाने मनाला जिंकवायचं आहे. कारण माणसाने आपल्या मनातील नकारात्मक विचार, भीती आणि शंकांवर मात करून सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीने आपल्या मनाला जिंकलं पाहिजे. आता या गोष्टींपासून आपल्यामध्ये काय काय आहे ते आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. तुमच्यामध्ये नकारात्मक विचार येतात का? स्वतःच्या मनाला पहिलं प्रथम प्रश्न विचारा. दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये भीती आहे का? तिसरी गोष्ट, आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आहे का? चौथी गोष्ट, सर्वात महत्त्वाचा म्हणजे आत्मविश्वास. आणि पाचवी गोष्ट म्हणजे इच्छाशक्ती. हे जर पाच बघा प्रत्यक्षपणे हाताच्या बोटावर प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर पाच जर आपल्यामध्ये असतील तर मनाने मनाला सुद्धा जिंकता येतं. एकमेकांना मदत. जसं आणि तसं हे शब्द का वापरले? जे दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. लोखंडाला लोखंडाने कापण्याची प्रक्रिया जशी आहे त्याचप्रमाणे मनाने मनाला जिंकणं देखील एक प्रक्रिया आहे. आपण जर एकाला मदत केली, खरंच एखाद्या व्यक्तीला आपण जर मदत केली तर ती व्यक्ती शेवटपर्यंत लक्षात ठेवते. कारण त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण जिंकलेलो असतो. ती व्यक्ती सातत्याने प्रत्येकाजवळ मदत मागायची, परंतु असं करता करता त्या व्यक्तीला कोणीही मदत केली नाही. परंतु आपला देह ज्यावेळी त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी धावून गेला त्यावेळी त्याच्या मनात, त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुम्ही खरंच श्रेष्ठ झालात. त्याने स्वतःहून बोलून दाखवलं की या संपूर्णपणे देहाचं तुम्ही मन जिंकलात. बरोबर की नाही? कारण सामर्थ्याचा भाग आहे. माणसाने आपल्या मानसिक शक्तीचा उपयोग करून स्वतःच्या नकारात्मक विचारांना आणि सकारात्मक विचारांमध्ये बदल घडवता आले पाहिजे. जसं तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये बदल घडवून मनाला जिंकू शकता. आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या भीतींवर मात करून आत्मविश्वास मिळवू शकता. आता नकारात्मक विचार आले की आपला आत्मविश्वास कमी होतो की नाही? मग आत्मविश्वास कमी झालं की आपल्यामध्ये भीती येते. आणि भीती आली की अनेक संशय, अनेक शंका उपस्थित राहतात. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे एकमेकांना समजून घ्यायचं आहे, आपण एकमेकांपासून किती दूर आहोत, एकमेकांना आपण किती समजून घेत आहोत
हे स्वतःहून पाहिलं पाहिजे. दुसऱ्यांची मनं जिंकायची आहेत. आपल्याजवळ कितीही पैसा असला परंतु समोरच्यांची मनं जिंकायची असेल तर आपल्या पैशाचा उपयोग नाही, तर आपल्या माणुसकीचं महत्त्व दिसून येत असतं. जर आपल्याकडे पैसा आहे, सर्व काही बघा, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर सर्व सोयीसुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण जर एकमेकांच्या मदतीला धावून गेलो नाही तर प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर समोरची व्यक्ती आपल्याला कधीच मानणार नाही. मग एवढंच असून सुद्धा आपण शेवटी शून्य. लोकांनी आपल्याला मानायला हवं. समर्थ म्हणाले, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. आपली कीर्ती राहिली पाहिजे, बरोबर की नाही? कारण नाशिवंत देह आहे. जसं भाग का दिलेला आहे, मनाने मनाला जिंकता येतं. मग मनाचा भाग का दाखवला? आपला देह प्रत्यक्षात फक्त स्वार्थासाठी आणि अभिमान बाळगून राहिलेला आहे. फक्त या जगामध्ये, या पृथ्वी तलावर आपणच जन्माला आलेलो आहोत असं त्या व्यक्तीला वाटत असतं आणि सर्व काही मलाच मिळावं अशी आपली काय असते, धारणा असते. दुसऱ्यांच्या आयुष्यात जर काही प्राप्त होत असेल, काही मिळत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीचं अभिनंदन केलं पाहिजे. परंतु दुसऱ्याने जर गाडी घेतली बघा, किंवा दुसऱ्यांनी काही घर घेतलं तर आपल्या पोटामध्ये गोळा येतं. कारण का? समोरची व्यक्ती पेढा घेऊन आलेली आहे. आपण विचारत सुद्धा नाहीये की हा पेढा कसला. आपल्या फक्त मनामध्ये एवढाच प्रश्न असतो, अरे या व्यक्तीने पेढा आणलेला आहे म्हणजे काहीतरी नवीन वस्तू, नवीन गोष्ट यांच्या घरात आलेली आहे. आणि जरी आपण त्याच्या बघा प्रत्यक्षपणे त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहतात. आपली मनस्थिती समजून घेण्याची नसते, संवाद साधण्याचा नसतो, तर तिथे वादच पाहायला मिळतो. मन मोकळेपणाने संवाद साधता आला पाहिजे. संपूर्णतः परिस्थिती जाणून घेतली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या विचारांनी किंवा भावनांनी जिंकण्यासाठी आपलं मन शांत ठेवून संवाद साधलं तर नक्की त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आपण त्या व्यक्तीच्या भावना आणि विचार लक्षात न घेता सडेतोड उत्तर देत असतो, जशास तसं उत्तर देत असतो, पण त्यातून काहीच निष्पन्न बघा प्रत्यक्षपणे त्याचं उत्तर काहीच मिळत नाही. म्हणून एकमेकांना समजून घेण्याची आणि सहानुभूती दर्शवण्याची आवश्यकता आहे. आपल्याला जरी प्रत्यक्षात बघा कोणी नाकारलं तरी आपण कमीपणा घ्यायचा नाही. आपण त्या व्यक्तीचा विचार करायचा आणि त्या व्यक्तीला प्रत्यक्षात आपण आपल्या कार्याने उत्तर द्यायचं. जर आपण डायरेक्ट बोलायला गेलो तर शेवटी वाद निर्माण होईल. मग जसं लोखंडाने लोखंडाला कापता येतं, परंतु आपण त्याच्या मनातून उतरून जाऊ. आपल्याला लोकांची मनं जिंकायची, मनं तोडायची नाहीये. आपले नातेवाईक असू दे, मित्रमैत्रिणी असू दे किंवा शेजारी पाजारी असू दे, लोकांची मनं जिंकायची आहेत. लोकांची मनं या कलियुगामध्ये जिंकायची असतील तर आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल तेवढंच निश्चित आहे, बरोबर की नाही? परंतु आपण फक्त एवढंच विचार करतो की मला सर्व काही मिळालं हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना मिळालं की आपल्यामध्ये सुद्धा आनंद निर्माण झाला पाहिजे, बरोबर की नाही? आपण एखाद्याकडून मदत जेव्हा घेतो तेव्हा आपल्यालाच बघा वेगळं वाटतं की नाही? मग जशी व्यक्ती आपल्याकडून जर मदत मागत असेल तर आपण त्यांच्या मदतीला धावून गेलो पाहिजे. कारण प्रत्येकावर वेळ येत असते. आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे,
उद्या आपल्यावर सुद्धा वेळ येईल. परंतु वेळ न येण्यासाठी आपण सुद्धा सावध असणं गरजेचं आहे. प्रत्येकाची मनं जर जिंकायची असतील तर प्रत्येकाच्या मदतीला आपण जर धावून गेलो तर प्रत्यक्षात जसं लोखंडाला लोखंडानेच कापता येतं, त्याचप्रमाणे मनाला जिंकण्यासाठी दुसऱ्यांच्या मनाची मदत घ्यावीच लागते. जय जय रघुवीर समर्थ.